हाय हॅलो नमस्कार. आज 7 सप्टेंबर आज 9 सप्टेंबर दिनांक मंगळवार. आजचा दिवस आहे मॉर्निंगची वाईब. मी मॉर्निंगचा व्हिडिओ काढलेला आहे. आज सकाळ सकाळ वातावरण कसं झालं आहे खिडक्या उघडून बघा. सगळीकडं फोग धुकं झालेलं आहे. हे धुकं मगाशी तर खूप म्हणजे ह्याच्या अगोदर एक 10-15 मिनिट खूप पांढरं दिसत होतं आणि आता थोडंसं घरं वगैरे दिसायला लागलेत. तर मी बेडरूममधून हे व्हिडिओ काढत आहे. तर तुम्ही बघू शकता समोरचं काहीही दिसत नाही. पलीकडच्या रूममधून मी व्हिडिओ काढून दाखवते. तुम्ही इथला वातावरण बघू शकता. आळंदी साईडचं शांत वातावरण आहे हे आणि सकाळ सकाळ धुकं पडलेलं आहे. महाबळेश्वरची फिलिंग येते. महाबळेश्वरची मी पलीकडच्या रूममधून तुम्हाला व्हिडिओ दाखवते. मस्त असा आळंदीकडून हे बघा. आळंदीचं तर एकही बिल्डिंग आळंदीची तर एकही बिल्डिंग दिसत नाही आहे. सगळं पांढरं दिसते. काहीही दिसत नाही समोरचं. संध्याकाळच्या टायमिंगला खूप सारे घरं किंवा लाईटिंग वगैरे दिसते. सकाळी पण उजाडल्या इंद्रायणी नदी ही माझ्या रूममधून दिसते. पण आता काहीही दिसत नाही. वातावरण असं झालेलं आहे. खूप धुकं पडतंय. थोड्यापुरता बघायला छान वाटतं हे. पण ह्यानी असं कुठंतरी धुकं पडत असेल की इकडे म्हणतात की कशावर तरी रोग पडत आहे. म्हणजे शेतातील कुठल्याही गोष्टी आपण जे टाकतो, पेरतो वगैरे तर लावतो त्याच्यावर रोग पडतो. असं धुकं पडल्यानंतर त्याच्यावर रोग पडतो. वातावरण बघू शकता तुम्ही. आळंदीतलं तर काहीच दिसत नाही. नदी पण दिसत नाही. इंद्रायणी नदी तर खूप जवळ आहे मला, तरी तेही दिसत नाही. सगळं शांत वातावरण. सकाळच्या 7 वाजलेले आहेत. पक्ष्यांचा कलकलाट तेवढा चालू आहे. पलीकडचं एवढं दिसत नाही आहे बिल्डिंगमुळे हे. पण वातावरण कसं आहे ते दिसत आहे खिडकीतून. तुमच्याकडं आहे का आज असे वातावरण? कमेंट करून सांगा. धन्यवाद.